स्वतः अजित पवार बोलत आहेत. अजित पवारांचा काहीतरी वेगळा मार्ग दिसतोय, वेगळ्या मार्गाने जाण्याचा त्यांचा इरादा दिसतो. यातून स्पष्ट भारतीय जनता पक्ष खातो आहे आणि त्यांना खाणं सोयीचं व्हावं म्हणून इतर पक्षातल्या खाणाऱ्यांना त्याने आपल्या पक्षात घेतलं आहे. इतर पक्षातल्या खाणाऱ्यांना जर भारतीय जनता पक्ष खात असेल, लूट करत असेल, भ्रष्ट मार्गाने प्रॉपर्ट्या करत असेल आणि अजित पवार त्या पक्षात उपमुख्यमंत्री आहेत त्या सरकारमध्ये आणि ते अशा प्रकारचं विधान करता आहेत, याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा? एकतर तुमच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केलेले आहेत आणि आता तुम्ही भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप करता. मग सरकारमध्ये राहताय कशाला? कशा करता राहताय सरकारमध्ये? या शरद पवारांबरोबर परत आता तुम्ही युती केलेलीच आहे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये. त्यांनी काल असं म्हटलेलं आहे का दोन राष्ट्रवादी जर एकत्र असेल तर तुमच्या तोंडात साखर फोडो, असं अजित पवारांनी पत्रकारांना म्हटलेलं आहे. त्यामुळे तो कुठेतरी संदर्भ हो, अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं. अमित शहानं दिलेला पक्ष त्यांच्या हातात तो मूळ राष्ट्रवादी नाही हे त्यांनाही माहिती आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सन्मान्य शरद पवार साहेबांचा आहे. मूळ शिवसेना ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांची आहे. पण अमित शहांच्या मस्तीपायी आणि माजोरडेपणापायी हे दोन्ही पक्ष दुसऱ्यांच्या हातात त्यांनी ठेवले. राऊसाहेब, महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीची यशस्वी वाटचाल सुरू झाली. त्याला यशस्वी कसं काय म्हणता तुम्ही? बिनविरोध 66 उमेदवार निवडून येणं, त्यात एकट्या भाजपचे 44 उमेदवार आणि शिंदे शिवसेनेचे 19 उमेदवार. देशाच्या इतिहासामध्ये नव्हे ते जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते. हे तुम्हालाही माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे, राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे. 60, 65 लोक बिनविरोध निवडून येतात. कोणत्या आधारावर? काय म्हणून असं यांचं कर्तृत्व आहे की यांना बिनविरोध लोकांनी निवडून द्यावं? लोकांनी या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. अटल बिहारी वाजपेयी बिनविरोध निवडून आले नाहीत. बॅरिस्टर नाथ पै कधी बिनविरोध निवडून आले नाहीत. वसंतदादा पाटील बिनविरोध निवडून आले नाहीत. राम मनोहर लोहिया बिनविरोध निवडून आले नाहीत. नरेंद्र मोदी बिनविरोध निवडून आले नाहीत. आणि या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा, साम दाम दंडभेद, जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा. 5 कोटी 10 कोटी रुपये दिले ज्या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी. कल्याणमधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख मनोज घरत यांना दिलेला आकडा जो आहे हा डोळ्याची बुबळं बाहेर पाडणार आहे. बिनविरोध व्हावा आणि त्याने माघार घ्यावी म्हणून काल माहिती घेतली मी. जळगावला उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून त्यांच्या घराघरामध्ये 5 कोटीच्या बॅगा घरपोच गेल्या. उमेदवारांचे डोळे फाटले आणि त्याने जर माघार घेतली. निवडणूक यंत्रणेला स्पष्ट सूचना होत्या. 3 वाजेपर्यंत माघारीची वेळ होती, पण त्यानंतर सुद्धा माघारीसाठी कोणी अर्ज घेऊन आले तर ते स्वीकारा आणि 3 वाजल्याच्या आधीची वेळ टाका. या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत. काल त्या संदर्भात मी एक ट्विटसुद्धा केलं आहे. मला माहिती आहे काही अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं, हे ज्याला तुम्ही आरो म्हणता, निवडणूक अधिकारी म्हणता, त्यांचे फोन कॉल जे रेकॉर्ड्स आहेत ते चेक करा. मी कालही म्हणालो, या सगळ्यांचे फोन कॉल, फोन रेकॉर्ड चेक करा. त्यांना कोणाचे फोन गेल्या 24 तासात आले, कोणत्या पालकमंत्र्याचे, कोणत्या मंत्र्याचे, कोणत्या कार्यालयातून, हे याची चौकशी झाली तर या बिनविरोध माघारीचं रहस्य तुम्हाला कळेल. प्रचंड पैसे, हे असा पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीच झाला नव्हता. महाराष्ट्र पूर्ण बदनाम झाला. महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे. 60 लोक बिनविरोध निवडून येतात. 66 ही काही निवडणूक आहे? मतदारांनी करायचं काय मग?
मतदारांनी करायचं काय? जर हे विकले गेले असतील किंवा दबावानं मागे घेतले असतील तर त्या त्या भागातल्या मतदारांनी काय करायचं हा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडला आहे का? निवडणूक आयोग हे या भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे. हे पाळीव मांजर आहे.